आपलं दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरती मनपूर्वक स्वागत. नमस्कार. भारतानं गेल्या दशकभरामध्ये आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये आमूलाग्र बदल करत राष्ट्र प्रथम असा दृष्टिकोन घेऊन देशाला केंद्रस्थानी ठेवत सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेत. या भूमिकेबद्दल आपण काय सांगाल? आपली ही जी राष्ट्रप्रथम ही जी भूमिका आहे, ही आपल्या प्राचीन तत्वज्ञानामध्ये सुद्धा आढळते, की आमचा देश हा त्याची प्रगती करत असताना त्याला जे काही प्रयत्न करणं आवश्यक आहे ते आम्ही सर्व करू. राष्ट्रहित हेच डोळ्यापुढे ठेवून आम्ही आमच्या परराष्ट्र नीतीचं सुद्धा धोरण राबवू आणि हे करत असताना कोणीही आमच्यावर केलेलं आक्रमण आम्ही सहन करणार नाही आणि ज्या वेळेला योग्य तो प्रत्युत्तर द्यायची गरज असेल, त्यावेळेला ते दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण कोणत्याही देशाला जर सुरक्षित राहायचं असेल, तर राष्ट्रप्रथम हेच धोरण आजच्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. भारताचं सुद्धा हेच धोरण आहे, की भारताचे सार्वभौम, सुरक्षा या सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रप्रथम हेच धोरण आपल्यासाठी यापुढे मार्गदर्शक ठरणार आहे. खरं. आणि मला वाटतं या परराष्ट्र संबंधाचा पाया आहे जो तो